कुंभ राशींच्या जातकांनो नमस्कार. आज आपण तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या त्या गूढ आणि जबरदस्त बदलाविषयी बोलणार आहोत, जे येत्या काळात तुमचं संपूर्ण नशीबच उलथून टाकू शकतात. कुंभ ही राशी म्हणजे केवळ एक राशी नाही, तर ती एक विचारसरणी आहे. स्वतःच्या मार्गाने चालणारी, इतरांपेक्षा वेगळी आणि नेहमीच काहीतरी मोठं करण्याची क्षमता असलेली. या राशीचा स्वामी ग्रह शनी आहे आणि शनी म्हणजे कर्माचा न्यायाधीश, जो तुमच्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट कृतीचा हिशोब ठेवतो. त्यामुळे कुंभ राशींच्या लोकांचं आयुष्य नेहमी सरळ नसतं. कधी खूप संघर्ष, तर कधी अचानक मिळालेलं यश, अशी रोलर कोस्टर सफर असते. पण आता ग्रहांची जी स्थिती तयार होत आहे, ती तुमच्यासाठी एक मोठी टर्निंग पॉइंट ठरणार आहे. गुरुग्रह तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा घेऊन येत आहे, तर राहू आणि केतू काही गुप्त गोष्टी उघड करणार आहेत. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जे काही घडत आहे ते साधं नाही, त्यामागे एक मोठं संकेत दडला आहे. तुम्हाला कदाचित गेल्या काही दिवसांपासून असं वाटत असेल की काहीतरी बरोबर नाही. मनात एक विचित्र अस्वस्थता, लोकांवर विश्वास ठेवताना भीती आणि काही जुन्या गोष्टी पुन्हा समोर येणं, हे सगळं योगायोग नाही. हे ग्रहांचे संकेत आहेत की तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल होणार आहे. आता बोलूया तुमच्या शत्रू आणि विरोधकाबद्दल. कुंभ राशींच्या लोकांचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांची प्रामाणिकता आणि स्पष्ट वक्तेपणा. पण हाच गुण अनेकदा त्यांच्या विरोधात जातो. कारण सत्य बोलणारा माणूस सर्वांना आवडत नाही. त्यामुळे तुमच्या आसपास असे काही लोक आहेत, जे तुमचं चांगलं होताना पाहू शकत नाहीत. हे लोक कधी मित्राच्या रूपात, तर कधी नातेवाईकांच्या रूपात तुमच्या आयुष्यात असतात. विशेषतः एक व्यक्ती ज्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवता, तोच तुम्हाला मोठा धक्का देऊ शकतो. त्यामुळे पुढील काही दिवसात तुम्ही कोणावर विश्वास ठेवता, याकडे विशेष लक्ष द्या. आता मित्र आणि परिवाराबद्दल बोलायचं झालं, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. तुमच्या घरात किंवा कुटुंबात काही शुभ घटना घडण्याचे संकेत आहेत. एखादं लग्न, नवीन कामाची सुरुवात किंवा एखादी आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते. पण त्याच वेळी घरात थोडं तणावाचं वातावरणही निर्माण होऊ शकतं, विशेषतः पैशाबद्दल किंवा जुन्या वादामुळे. त्यामुळे शांत राहणं आणि संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ग्रह नक्षत्राची स्थिती सांगते की तुम्ही जर या काळात योग्य निर्णय घेतले, तर तुम्हाला मोठं यश मिळू शकतं. पण जर तुम्ही घाई केली किंवा भावनेत येऊन निर्णय घेतले, तर नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. आता गुरुजींचा संदेश. कुंभ राशींच्या जातकांनो, हा काळ तुमच्यासाठी परीक्षा आणि संधी दोन्ही घेऊन येत आहे. तुमचं मन कधी कधी तुम्हाला चुकीच्या दिशेने नेईल, पण तुमचं अंतर्मन तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. त्यामुळे बाहेरचं ऐकण्यापेक्षा स्वतःच्या मनाचं ऐका. देवावर विश्वास ठेवा आणि आपल्या कर्मावर लक्ष द्या. कारण शेवटी जिंकणार तोच जो प्रामाणिक आहे. आता स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल. विशेषतः मानसिक तणाव, झोपेची समस्या आणि पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो. त्यामुळे नियमित व्यायाम, ध्यान आणि सकारात्मक विचार ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आर्थिक बाबतीत अचानक पैसे येण्याचे योग आहेत, पण त्याचबरोबर अनावश्यक खर्चही वाढू शकतो. त्यामुळे पैशाचं योग्य नियोजन करा. प्रेम, जीवनाबद्दल बोलायचं झालं, तर काही लोकांसाठी हा काळ खूप खास ठरणार आहे. जुने गैरसमज दूर होऊ शकतात आणि नात्यात पुन्हा प्रेम वाढू शकतं. पण काही लोकांसाठी एक कठीण निर्णय घ्यावा लागू शकतो, जो त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो. शेवटी एक महत्त्वाचा संकेत, जर तुम्हाला सतत काही विशिष्ट गोष्टी दिसत असतील किंवा काही घटना पुन्हा पुन्हा घडत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण विश्व तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जर तुम्ही हे संकेत ओळखले,
तर तुम्ही तुमचं नशीब स्वतः बदलू शकता. सध्या तुमच्या आयुष्यात जी ऊर्जा फिरत आहे ती साधी नाही, ती परिवर्तनाची ऊर्जा आहे, जी तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा अंत करून नवीन सुरुवात घडवणार आहे. तुम्हाला कदाचित जाणवत असेल की काही लोक अचानक तुमच्यापासून दूर जात आहेत, काही नाती तुटत आहेत आणि काही गोष्टी ज्या तुम्हाला खूप महत्त्वाच्या वाटत होत्या, त्या आता हळूहळू हातातून निसटत आहेत. पण घाबरू नका, कारण हे नुकसान नाही, हे एक क्लीनिंग प्रोसेस आहे, जिथे विश्व तुमच्या आयुष्यातून त्या गोष्टी काढून टाकत आहे, ज्या तुमच्या प्रगतीसाठी अडथळा होत्या. आता बोलूया तुमच्या विरोधकाबद्दल, कारण या काळात तुमच्या विरोधात काही गुप्त हालचाली सुरू आहेत. एक किंवा दोन लोक जे तुमच्या जवळचे वाटतात, ते तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत, तुमच्या कामात अडथळे निर्माण करत आहेत आणि तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. हे लोक थेट समोर येणार नाहीत, ते पाठीमागून वार करतील. त्यामुळे तुम्ही कोणाशी काय बोलता, कोणावर विश्वास ठेवता आणि कोणाला तुमच्या प्लॅनबद्दल सांगता, यावर खूप लक्ष द्या. विशेषतः कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात कोणीतरी तुमच्या यशामुळे जळत आहे आणि तो तुमचं नुकसान करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत आहे. पण इथे एक ट्विस्ट आहे. ग्रहांची स्थिती सांगते की त्यांच्या सर्व प्रयत्नांनंतरही ते यशस्वी होणार नाहीत. उलट त्यांच्या स्वतःच्या कृत्याचा परिणाम त्यांनाच भोगावा लागेल. आता मित्र आणि परिवाराबद्दल बोलायचं झालं, तर या काळात तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे समजणार आहे, कोण तुमच्या सोबत आहे आणि कोण फक्त नावापुरतं आहे. काही लोक जे तुम्हाला नेहमी सपोर्ट करत होते, ते अचानक दूर जाऊ शकतात. तर काही नवीन लोक तुमच्या आयुष्यात येतील, जे तुम्हाला खऱ्या अर्थाने समजून घेतील. कुटुंबात एखाद्या मोठ्या निर्णयाची वेळ येऊ शकते, जसं की घर बदलणं, नोकरी बदलणं किंवा एखाद्या व्यक्तीशी संबंधित महत्त्वाचा निर्णय. या निर्णयाचा तुमच्या पुढील आयुष्यावर मोठा परिणाम होईल. त्यामुळे तो घेताना घाई करू नका. आता ग्रह नक्षत्राबद्दल बोलायचं झालं, तर शनी तुमच्या कर्माची परीक्षा घेत आहे, गुरु तुम्हाला योग्य मार्ग दाखवत आहे आणि राहू तुमच्यासमोर काही भ्रम निर्माण करत आहे. म्हणजे तुम्हाला जे दिसत आहे ते पूर्ण सत्य नाही. काही गोष्टींच्या मागे दुसरीच गोष्ट दडलेली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लगेच प्रतिक्रिया देऊ नका. थोडा वेळ द्या, विचार करा आणि मग निर्णय घ्या. आता गुरुजींचा विशेष संदेश. कुंभ राशीच्या लोकांना, तुम्ही एका अशा टप्प्यावर उभा आहात, जिथे तुमचं एक पाऊल तुमचं भविष्य बदलू शकतं. तुमच्या समोर काही आकर्षक पर्याय येतील, जे दिसायला खूप चांगले असतील, पण ते तुमच्यासाठी योग्य नसतील. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे आकर्षणाने पाहू नका, तर विवेकाने पहा. तुमचं खरं बल तुमच्या शांततेत आणि संयमात आहे. आता स्वतःची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण या काळात मानसिक तणाव खूप वाढू शकतो. तुम्हाला एकटेपणा जाणवू शकतो, लोकांपासून दूर राहावंसं वाटू शकतं आणि कधीकधी स्वतःवर शंका येऊ शकते. पण लक्षात ठेवा, हा फक्त एक फेज आहे, जो तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आला आहे. आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी, थकवा आणि झोपेचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे स्क्रीन टाईम कमी करा, ध्यान करा आणि स्वतःला थोडा वेळ द्या. आर्थिक बाबतीत काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात, विशेषतः घर, वाहन किंवा कुटुंबाशी संबंधित. त्यामुळे पैशाचं नियोजन नीट करा, पण त्याचवेळी काही नवीन संधीही येतील, ज्या तुमच्या उत्पन्नात वाढ करू शकतात. प्रेम जीवनाबद्दल बोलायचं झालं, तर काही लोकांसाठी हा काळ अत्यंत निर्णायक आहे. एक तर नातं अधिक मजबूत होईल किंवा पूर्णपणे संपेल. जर तुमच्या नात्यात प्रामाणिकपणा आणि विश्वास असेल, तर ते टिकेल. पण जर नातं फक्त सवयीवर चालत असेल, तर ते या काळात तुटू शकतं. त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहणं खूप गरजेचं आहे. शेवटी एक खूप महत्त्वाचा इशारा. या काळात तुम्हाला काही स्वप्न, काही संकेत किंवा काही योगायोग दिसतील, जे साधे नाहीत. हे तुमच्यासाठी मार्गदर्शन आहे. जर तुम्ही त्याकडे लक्ष दिलं, तर तुम्ही मोठ्या संकटातून वाचू शकता आणि जर दुर्लक्ष केलं,
तर तुम्हाला त्याचा परिणाम भोगावा लागू शकतो. त्यामुळे जागरूक राहा, शांत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण तुम्ही एका मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभे आहात आणि हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक काळ ठरू शकतो. कारण आता ग्रहाची जी मान्य तयार झाली आहे, ती एकाच वेळी परीक्षा, उलगडा आणि बक्षीस देणारी आहे. शनी तुमचं अंतिम मूल्यांकन करत आहे. गुरु तुमच्यावर कृपा करण्यासाठी योग्य वेळ बघत आहे आणि राहू केतू तुमच्या आयुष्यातील लपलेले सत्य बाहेर आणत आहेत. त्यामुळे अचानक काही गोष्टी घडतील, ज्या तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. एखादी व्यक्ती जी तुम्हाला वर्षानुवर्ष फसवत होती, तिचं खरं रूप समोर येईल. एखादं गुपित जे खूप दिवसांपासून लपलेलं होतं, ते उघड होईल आणि एखादी संधी जी तुम्हाला आधी दिसली नाही, ती अचानक तुमच्या समोर येईल. हा काळ तुमच्यासाठी डोळे उघडणारा आहे. आता बोलूया तुमच्या विरोधकाबद्दल, कारण हा तो क्षण आहे जिथे त्याचा खेळ संपणार आहे. जे लोक तुमच्या विरोधात कट रचत होते, जे तुमच्या मागे तुमचं नुकसान करत होते, ते आता स्वतःच त्यांच्या जाळ्यात अडकणार आहेत. त्यांच्या चुका उघड होतील आणि लोकांना त्यांचं खरं रूप दिसेल. तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही, फक्त शांत राहा आणि बघत राहा. कारण न्याय आपोआप होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यावेळेस तुम्ही सूड घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण कर्म स्वतःच काम करत आहे. आता मित्र आणि परिवाराबद्दल बोलायचं झालं, तर या काळात तुम्हाला खऱ्या नात्यांची ओळख होईल. काही लोक कायमचे दूर जातील, पण जे राहतील ते खरे असतील. कुटुंबात एखादी मोठी आनंदाची बातमी येऊ शकते, जसं की एखादं स्वप्न पूर्ण होणं, एखादं अडकलेलं काम पूर्ण होणं किंवा एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदलणारं यश मिळणं. पण त्याचवेळी तुम्हाला एक जबाबदारीही घ्यावी लागेल, जी तुम्हाला आधी कधीच घ्यावी लागली नव्हती. ही जबाबदारी तुम्हाला मोठं बनवेल, पण त्यासाठी तुम्हाला थोडा त्याग करावा लागेल. आता ग्रह नक्षत्राची अंतिम स्थिती सांगते की तुमच्यासाठी एक गोल्डन विंडो उघडत आहे. एक असा काळ जिथे तुम्ही जे काही कराल त्यात यश मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. पण ही विंडो कायमची उघडी राहणार नाही. त्यामुळे तुम्हाला योग्य वेळ ओळखून निर्णय घ्यावे लागेल. आता गुरुजींचा अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा संदेश. कुंभ राशींच्या लोकांना तुम्ही खूप काही सहन केलं आहे, खूप संघर्ष केला आहे आणि अनेक वेळा हार मानायची वेळ आली होती, पण तुम्ही थांबला नाहीत. आता वेळ आली आहे की तुमच्या त्या सगळ्या प्रयत्नांचं फळ तुम्हाला मिळावं. पण लक्षात ठेवा, यश मिळाल्यावर अहंकार करू नका आणि अपयश आलं तरी स्वतःवरचा विश्वास सोडू नका. कारण तुमचं खरं सामर्थ्य तुमच्या आत आहे. आता स्वतःची काळजी घेणं अजूनही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण या मोठ्या बदलाच्या काळात तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दोन्ही ताकद लागणार आहे. तुमचं शरीर तुम्हाला काही संकेत देईल, जसं की थकवा, बेचैनी किंवा अचानक येणारी ऊर्जा. याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य आहार, पुरेशी झोप आणि सकारात्मक वातावरण ठेवणं खूप गरजेचं आहे. आर्थिक बाबतीत हा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तुम्हाला एखादी मोठी संधी मिळू शकते, जसं की नवीन व्यवसाय, प्रमोशन किंवा एखादी गुंतवणूक जी भविष्यात मोठा फायदा देईल. पण इथे एक सावधगिरी. लोभ टाळा, जे योग्य वाटतं तेच करा आणि शॉर्टकट टाळा. प्रेम जीवनाबद्दल बोलायचं झालं तर हा काळ निर्णयाचा आहे. जर तुमचं नातं खऱ्या प्रेमावर आधारित असेल तर ते अधिक मजबूत होईल आणि कदाचित पुढच्या टप्प्यावर जाईल. पण जर नात्यात खोटेपणा किंवा गैरसमज असेल तर ते या काळात संपेल. त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहणं खूप गरजेचं आहे. आणि शेवटी एक मोठा चमत्कार तुमच्या आयुष्यात घडू शकतो, पण तो चमत्कार बाहेरून येणार नाही, तो तुमच्या आत घडणार आहे. तुमचा विचार बदलणार आहे, तुमची दृष्टी बदलणार आहे आणि तुम्ही स्वतःला एक नवीन रूपात पाहायला लागाल. आणि जेव्हा माणूस स्वतः बदलतो, तेव्हा त्याचं नशीब आपोआप बदलतं. त्यामुळे या काळात घाबरू नका, त्याला स्वीकारा, कारण हा शेवट नाही, ही तुमच्या नव्या आयुष्याची सुरुवात आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, जर तुम्ही इथपर्यंत पूर्ण प्रवास ऐकला असेल, तर एक गोष्ट नक्की समजा, हे काही साधं नव्हतं. हे फक्त एक राशी भविष्य नव्हतं, तर तुमच्या आयुष्याचा एक आरसा होता, ज्यामध्ये तुम्हाला तुमचं भूतकाळ,
वर्तमान आणि येणारा काळ दिसला. तुम्ही गेल्या काही काळात जे काही अनुभवलं, संघर्ष, विश्वासघात, अपयश, एकटेपणा, हे सगळं व्यर्थ नव्हतं. प्रत्येक वेदना, प्रत्येक अडचण आणि प्रत्येक अश्रू तुम्हाला इथपर्यंत घेऊन आला आहे आणि आता तुम्ही एका नव्या वळणावर उभे आहात. या प्रवासात तुम्ही एक गोष्ट शिकली आहे, की सगळे लोक कायमचे नसतात, सगळ्या परिस्थिती कायमच्या नसतात, पण तुमची ताकद आणि तुमचा आत्मविश्वास कायमच असतो. आता वेळ आली आहे की तुम्ही स्वतःला ओळखा. कारण अनेक वेळा तुम्ही इतरांसाठी जगलात, इतरांच्या मतांना महत्त्व दिलेत आणि स्वतःच्या मनाचा आवाज दाबलात. पण आता नाही, आता तुम्हाला स्वतःसाठी उभं राहायचं आहे. तुम्हाला जे योग्य वाटतं ते करायचं आहे. कारण हा काळ तुमचा आहे, तुमच्या स्वप्नांचा, तुमच्या धैर्याचा आणि तुमच्या यशाचा. तुम्हाला कदाचित अजूनही काही भीती वाटत असेल, की पुढे काय होईल, कोण सोबत असेल, कोण साथ सोडेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःसोबत आहात, तोपर्यंत तुम्ही कधीच एकटे नाही. आता या सगळ्या प्रवासातून तुम्हाला एक मोठा संदेश मिळतो, की आयुष्य कधीच स्थिर नसतं. ते सतत बदलतं आणि जो माणूस त्या बदलाला स्वीकारतो, तोच पुढे जातो. त्यामुळे जे काही घडलं त्याला सोडा आणि जे येणार आहे त्यासाठी स्वतःला तयार ठेवा. आता गुरुजींचा शेवटचा आणि अत्यंत प्रभावी संदेश. कुंभ राशींच्या लोकांनो, तुमचं आयुष्य एका नव्या अध्यायाकडे वळत आहे. तुम्हाला जे हवं होतं ते मिळण्याची वेळ आली आहे. पण त्यासाठी तुम्हाला स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल. तुमचं मन कधी-कधी तुम्हाला घाबरवेल, पण तुमचं आत्मा तुम्हाला पुढे जाण्याची ताकद देईल. त्यामुळे भीतीला जिंकू देऊ नका, तिला जिंका. आता एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला या काळात काही सकारात्मक बदल दिसायला लागले, काही चांगल्या गोष्टी घडायला लागल्या, तर त्याबद्दल कृतज्ञ राहा. कारण कृतज्ञता हीच ती शक्ती आहे, जी आणखी चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करते. आणि जर काही अडचणी आल्या, तर त्यांना संधी म्हणून बघा. कारण प्रत्येक अडचण तुम्हाला काहीतरी शिकवते. आता शेवटी जर तुम्हाला वाटत असेल, की या संपूर्ण संदेशात काहीतरी तुमच्यासाठी होतं, काहीतरी असं होतं जे तुमच्या मनाला भिडलं, तर हा व्हिडिओ इथंच थांबवू नका. कारण कदाचित तुमच्यासारखाच कोणी दुसरासुद्धा असेल, जो याच परिस्थितीतून जात आहे आणि त्याला या संदेशाची गरज आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा, त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा, ज्याला याची सर्वात जास्त गरज आहे. आणि हो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे खरे, मनाला भिडणारे आणि आयुष्य बदलणारे संदेश रोज ऐकायचे असतील, तर आपल्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे प्रत्येक व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नसतो, तो तुमचं आयुष्य बदलण्यासाठी असतो. शेवटी एकच वाक्य, तुमचं नशीब बदलणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला स्वतः बदलायला तयार व्हावं लागेल. आणि लक्षात ठेवा, हा शेवट नाही, ही फक्त सुरुवात आहे. श्री स्वामी समर्थ.